पुण्यात भाजपच्या एका बैठकीत दोन अण्णांमध्ये शाब्दिक खडाजंगी उडाल्याची माहिती मिळाली आणि विशेष म्हणजे ही शाब्दिक खडाजंगी झाली ती शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विश्वासू नेत्याला भाजपमध्ये पक्षप्रवेश देण्यावरून। तर झाले असं की आगामी महापालिका निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांमध्ये इनकमिंग सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भाजप देखील यंदा देखील पुणे महापालिकेवरती आपला झेंडा फडकवण्यासाठी मित्र पक्षांसह विरोधी पक्षांतील नेत्यांना गळाला लावण्याची जी त्यांची स्ट्रॅटेजी असेल किंवा एकंदरीतच तयारी असेल ते सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आता विशेष म्हणजे खडकवासला मतदारसंघात शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे जे विश्वासू नेते आहेत सचिन दोडके यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश करायचा आहे। त्या संदर्भातील बॅनरबाजी देखील सचिन दोडके यांनी खडकवासला मतदारसंघात केलेली आहे, ज्याच्यावरती खासदार मुरलीधर मोहोळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्याच पार्श्वभूमीवरती काल भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये हा मुद्दा जेव्हा उपस्थित झाला त्यावेळेस केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ हे सचिन दोडके यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश देण्यावरून इच्छुक असल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे खडकवासला मतदारसंघाचे जे आमदार आहेत भीमराव तापकीर हे सचिन दोडके यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश देण्यावरून कडाडून विरोध करतात। आता विरोध करण्याची कारणं देखील दोन आहेत ते समोर येत आहेत। पहिलं कारण असं की भाजपचे भीमराव तापकीर आणि सचिन दोडके हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत। म्हणजेच भीमराव तापकीर यांनी सचिन दोडके यांचा 2019 आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी त्यांचा पराभव केला होता। त्यामुळे आपल्याच राजकीय विरोधक जो आहे त्याला आपल्याच पक्षामध्ये प्रवेश देण्यावरून ते कडाडून विरोध करतात। तर दुसरं कारण ज्याची म्हणजे पुष्टी नाही करता येत आपण पण असं म्हटली जाते अशी चर्चा आहे ती म्हणजे की भाजपला खडकवासला मतदारसंघातून एक पर्याय मिळू शकतो सचिन दोडके यांच्या माध्यमातून। त्यामुळे सचिन दोडकेंना भाजपमध्ये प्रवेश देण्यावरून भीमराव तापकीर हे कडाडून विरोध करतानाचं पाहायला मिळतंय। याच मुद्द्यावरून काल खासदार मुरलीधर मोहोळ आणि भीमराव तापकीर यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती मिळते या बैठकीतच। त्यामुळे एकंदरीतच शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत विश्वासू नेते जे आहे सचिन दोडके यांना भाजपमध्येच पक्षप्रवेश देण्यावरून अंतर्गत भाजपमध्येच वाद सुरू झालाय का हा प्रश्न या सगळ्यातून निर्माण होतोय। त्यामुळे एकंदरीतच आता भाजपचे जे राज्य पातळीवरचे जे वरिष्ठ नेते आहेत ते या संदर्भात काय निर्णय घेतात आणि सचिन दोडके हे खूपच इच्छुक आहेत हे त्यांच्या बॅनरबाजीवरून कळतंय। त्यामुळे सचिन दोडके यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।